मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर. मित्रांनो आपण आज एका अशा देशाविषयी बोलणार आहोत जो आकारमानाने लोकसंख्येने छोटा देश आहे. म्हणजे इतका छोटा देश आहे की आपण जर महाराष्ट्राची लोकसंख्या साधारणतः 12 कोटी म्हटलं, तर त्या देशाची लोकसंख्या ही जेमतेम 3 कोटी आहे. हा जो देश आहे त्याचं नाव व्हेनेझुएला आहे आणि हा जो छोटा देश आहे लॅटिन अमेरिकेमधला देश आहे. दक्षिण अमेरिका देखील त्याला म्हटलं जातं. परंतु कालपासनं हा देश जो आहे, हा ग्लोबल हेडलाईन्सच्या केंद्रस्थानी आहे. भारतामध्ये देखील इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, या सगळ्या ठिकाणी या देशाच्या संदर्भातल्या हेडलाईन्स आहे आणि कारणही तसंच आहे. ज्याची चर्चा आज जगभरामध्ये होती आहे आणि ते कारण असं आहे, की अमेरिकेने या छोट्या देशावरती आक्रमण केलेलं आहे. याला मी आक्रमण हा शब्द वापरेल, याला मिलिटरी इंटरव्हेन्शन वगैरे असे शब्द वापरण्यापेक्षा इट्स अन अटॅक. आणि हा आक्रमण करून केवळ आक्रमण केलेलं नाहीये, तर त्या देशाचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत, निकोलस मदुरो या राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नीला डायरेक्ट त्यांच्या घरामधनं, त्यांच्या बेडरूममधनं उचललं गेलंय. मिडनाईटमध्ये मध्यरात्री हे ऑपरेशन करण्यात आलं आणि त्यांना उचलून अमेरिकेला आणण्यात आलं आणि अमेरिकेतल्या एखाद्या तुरुंगामध्ये त्यांना ठेवलं असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. व्हेनेझुएला हा सार्वभौम देश आहे. युनायटेड नेशन्समध्ये जे 193 देशांना युनायटेड नेशन्स म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेने मान्यता दिलेली आहे, त्यापैकी हा एक देश आहे आणि अशा देशावरती अमेरिका अटॅक करतो आहे. त्याच्या राष्ट्राध्यक्षांना उचलून घेतलं जातं आहे. त्यांना अमेरिकेमध्ये आणलं जातं आहे. याच्यातनं मित्रांनो अतिशय भयानक अशा प्रकारचे प्रवाह हे जागतिक राजकारणामध्ये प्रभावी होताना आपल्याला दिसून येत आहेत. 2025 आपण पाहिलं, की साधारणतः हे हिंसेचं, अस्थिरतेचं, असुरक्षिततेचं वर्ष होतं, ज्यामध्ये रशिया-युक्रेनचा संघर्ष असेल, इस्रायल पॅलेस्टाईनमधला किंवा इस्रायल हमासमधला संघर्ष असेल, इस्रायलनी इराणवरती आणि अमेरिकेने इराणवरती बॉम्बार्डिंग केली याच्या संदर्भातला हा संघर्ष असेल. त्याचप्रमाणे भारत आणि पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूर झालं. हा एक प्रकारचं युद्धच या काळामध्ये झालेलं आपण पाहून येतो. मात्र हे सगळे संघर्ष असताना आपण 2026 हे प्रामुख्याने शांततेचं, सुरक्षिततेचं अशा प्रकारचं वर्ष असेल, अशा प्रकारची अपेक्षा करत होतो. मात्र ह्या वर्षाची सुरुवात अनेक धक्कादायक गोष्टींनी होती आहे, असं आपल्याला म्हणावं लागेल आणि त्यातलं जो भाग आहे, की डायरेक्ट अमेरिकेकडनं अशा स्वरूपाचं आक्रमण एका छोट्या देशावरती केलं जातं आहे, ज्याचं नाव व्हेनेझुएला आहे आणि याच्यावरनं ही एक संघर्षाची ठिणगी असू शकते का? आणि ज्याच्यामुळे हा संघर्ष वाढून एखाद्या मोठ्या युद्धामध्ये किंबहुना ज्याच्या संदर्भामध्ये भाकीतं अनेक अभ्यासक करता आहेत, की 2026-27 कदाचित एखादा मोठा जागतिक महायुद्धासारखा संघर्ष हा होऊ शकतो का? अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि म्हणून व्हेनेझुएला या देशाविषयी चर्चा करणं आणि त्याचे जागतिक राजकारणावरती काय परिणाम होतील, या सगळ्यांच्या बाबतीमध्ये चर्चा करणं आपल्याला अतिशय महत्त्वपूर्ण देश आहे. प्रथमतः आपण व्हेनेझुएला या देशासंदर्भामध्ये थोडक्यात जाणून घेऊ आणि विशेष म्हणजे आपण व्हेनेझुएलापासून हजारो किलोमीटर दूर असताना आपण या देशाविषयी का माहिती घ्यायची? मित्रांनो, आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातनं आपण तुम्हाला प्रामुख्याने पाकिस्तान आणि चीनच्या पुढचं जग हे काय आहे, हे भारतीयांपुढे उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि म्हणूनच आपण व्हेनेझुएलाविषयी आपण चर्चा करतो आहोत. हा जरी लॅटिन अमेरिकेमध्ये असला, दूर असला आपल्यापेक्षा, तरी ह्या देशाविषयी जाणून घेणं हे आपल्याला गरजेचं आहे आणि त्याचे परिणाम प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपल्यावरती होणार आहे. व्हेनेझुएलाबरोबर आपला व्यापार तसा फारसा नाहीये. तो 600 दशलक्ष डॉलर्सचा व्यापार आहे. आपण व्हेनेझुएलाकडनं तेल प्रामुख्याने घेतो आणि ते तेल देखील आपण अमेरिकेने 2025 मध्ये व्हेनेझुएला या देशावरती आर्थिक निर्बंध टाकल्यानंतर आपण ते तेल घेणं हे देखील प्रामुख्याने कमी करून टाकलेलं आहे आणि याच्याशिवाय व्हेनेझुएलाबरोबर तसे आपले फारसे घनिष्ठ संबंध आहेत असं आपल्याला म्हणता येत नाही. त्याच्या यापूर्वी हिगो चावेज म्हणून त्यांचे एक राष्ट्राध्यक्ष होते. ते 2005 मध्ये भारताच्या भेटीवरती आलेले होते. त्यानंतर तसं फारशा हाय प्रोफाईल व्हिजिट्स पण भारतीयांच्या किंवा आपल्या पंतप्रधान म्हणा किंवा राष्ट्राध्यक्ष राष्ट्रपती म्हणा यांच्या काही व्हेनेझुएला झालेल्या नाहीयेत. पण तरी देखील एका वेगळ्या कारणासाठी व्हेनेझुएला या देशाची चर्चा आपण आज भारतामध्ये करतो आहोत. प्रथम तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे, की या देशाचं एवढं काय महत्त्व आहे. मित्रांनो, या देशाला फ्लडगेट किंवा कनेक्टिंग पॉइंट असं म्हटलं जातं. अमेरिका आणि लॅटिन अमेरिका हा खरं तर कॅरिबियन सीच्या जवळचा, कॅरिबियन आयलंड्सच्या
जवळचा असणारा हा देश आहे आणि हा जो दक्षिण अमेरिका आहे त्याच्या एक्झॅक्टली उत्तरेकडचा आहे. ज्याचा मी उल्लेख आता केला होता, की याच्या एका साइडला ब्राझील आहे, एका साइडला कोलंबिया आहे आणि हा अटलांटिक ओशन आणि कॅरिबियन ओशन यांना कनेक्ट करणारा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. विशेष म्हणजे जो पनामा कालवा आहे, या पनामा कालव्याच्या जवळ या व्हेनेझुएला देशाचं लोकेशन आहे आणि या देशाची सगळ्यात मोठी संपत्ती काय आहे? तर मित्रांनो, या देशाची सगळ्यात मोठी संपत्ती आहे, की जगामधले सर्वाधिक तेल साठे, ज्याला क्रूड ऑइल असं म्हणतात, पेट्रोल, डिझेल याचे सगळ्यात मोठे साठे व्हेनेझुएला या देशामध्ये आहे. साधारणतः 3 अब्ज बॅरल्स एवढा प्रचंड मोठा साठा ह्या देशाकडे तेलाचा आहे. त्यामुळे जगाची नजर या देशाकडे आहे. अमेरिकेची नजर या देशाकडे आहे आणि अलीकडच्या काळामध्ये चीनसारखा देश ज्याची तेलाची गरज प्रचंड मोठी आहे आणि सगळ्याधिक जास्त व्हेनेझुएलाचं जे तेल आहे ते अलीकडच्या काळामध्ये चीन आपल्याला खरेदी करताना दिसून येतो आहे. त्यानंतर अमेरिका ते तेल खरेदी करतो आणि मग नंतर भारताचा आणि इतर काही देशांचा समावेश त्यामध्ये होतो. त्यामुळे या देशाची सगळ्यात मोठी जी संपत्ती आहे ते त्यांच्याकडचं क्रूड ऑइल आहे. असं असताना आता आपल्याला बघावं लागेल, की अमेरिका या देशाविषयी एवढा जास्त संवेदनशील का बनला? एवढा आक्रमक का बनला? अमेरिकेचे नेमके काय इंटरेस्ट आहेत, की अमेरिकेने या देशावरती आक्रमण केलं, त्याच्या राष्ट्राध्यक्षांना अटक केली? मित्रांनो, अमेरिकेचे प्रामुख्याने या संदर्भामध्ये 2 प्रमुख आरोप आहेत आणि त्यांचा पहिला आरोप असा आहे, की व्हेनेझुएला ह्या देशाच्या माध्यमातनं जे कोकेन किंवा ड्रग्ज हे अमेरिकेमध्ये घुसवले जातात आणि आज अमेरिकेमध्ये ड्रग्जचा प्रसार प्रचंड मोठ्या प्रमाणावरती होतोय. तर व्हेनेझुएला ही त्याच्यातली महत्त्वाची कडी आहे. खरं तर अमेरिकेच्या ह्या आरोपामध्ये फारसं तथ्य नाहीये. कारण अमेरिकेमध्ये जे कोकेन येतं हे प्रामुख्याने पॅसिफिकमधनं येतं. हे कॅरिबियन देश आहे. त्यामुळे खरं तर त्याचा संबंध हा डायरेक्ट स्मगलिंगशी म्हणजे ड्रगच्या स्मगलिंगशी येत नाही. मात्र असं आहे, की या देशामध्ये व्हेनेझुएला देशामधल्या जी सध्याची थोडी काही प्रमाणात राजकीय अस्थिरता आहे, आर्थिक प्रॉब्लेम्स या देशाकडे आहेत. त्यामुळे कदाचित इथले काही कार्टेल्स जे आहेत किंवा काही ड्रग्ज मधले माफिया आहेत त्याच्यात इन्व्हॉल्व असू शकतात. अशा प्रकारचे आरोप हे अमेरिकेचे आहेत. त्यामुळे व्हेनेझुएला ह्या देशाचा संबंध अमेरिकेमध्ये जे स्मगल करून ड्रग्ज आणले जातात त्याच्याशी आहे असा डोनाल्ड ट्रम्प यांचा आरोप आहे. आणि दुसरं त्यांचा आरोप असा आहे, की व्हेनेझुएलाच्या माध्यमातून जे इल्लीगल इमिग्रंट्स आहेत, हे इल्लीगल इमिग्रंट्स अमेरिकेमध्ये येतात आणि त्यामुळे ते अमेरिकेमध्ये सेटल होतात आणि म्हणून याचा सगळ्यांचा संबंध जो आहे हा प्रामुख्याने निकोलस मादुरो यांच्याबरोबर आहे, या व्यक्तीबरोबर आहे. अमेरिका ह्या व्यक्तीला टार्गेट करतो आहे आणि या व्यक्तीला टार्गेट करण्यासाठी म्हणजे इतकं मोठं टार्गेट करण्याचं आणखीन एक त्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो, की बायडन डोनाल्ड ट्रम्पच्या पूर्वी राष्ट्राध्यक्ष असताना त्यांनी या माणसावरती 25 दशलक्ष डॉलरचं प्राइज लावलं होतं आणि आता डोनाल्ड ट्रम्प यांनी वाढून 50 दशलक्ष डॉलरचं ज्याला बाउंटी असं म्हणतात, की जो त्यांना पकडून देईल, की त्याला अशा प्रकारचं आपण अवॉर्ड दिलं जाईल 50 दशलक्ष डॉलरचं. आणि त्यांचं म्हणणं होतं, की ह्या सगळं करणारा जो व्यक्ती आहे, हा प्रामुख्याने निकोलस मादुरो आहे आणि त्यामुळे त्याला पकडलं पाहिजेल आहे आणि तिथलं सत्तांतर तिथे घडून आणलं पाहिजेल आहे. या दृष्टिकोनातनं हे संपूर्ण जे ऑपरेशन आहे ते काल अमेरिकेकडनं प्रामुख्याने केलं गेलं. आता मुद्दा असा आहे, की खरंच हा निकोलस मादुरो जो आहे, हा त्याच्यात इन्व्हॉल्व होता का? किंवा त्याचं तो खरं तर 12 वर्षापासून राष्ट्राध्यक्ष आहे. मात्र हा जो व्यक्ती आहे, हा प्रामुख्याने थोडासा सोशलिस्ट असा आहे. मी त्याला कम्युनिस्ट असं नाही म्हणणार, पण थोडा समाजवादी विचारांचा आहे आणि त्याच्यापूर्वी जो ह्युगो चॅवेज हा राष्ट्राध्यक्ष होता, तो साधारणतः हा राष्ट्राध्यक्ष 15 वर्ष ह्युगो चॅवेज होता. ह्युगो चॅवेजचा पटशिष्य म्हणून हा निकोलस ओळखला जायचा. हा जो निकोलस मादुरो आहे, हा भारतामध्ये पण येऊन गेल्याचे फोटोग्राफ्स आहेत. विशेष करून सत्यसाईबाबांचा हा भक्त असल्याचे पण काही फोटोग्राफ्स पूर्वी व्हायरल झालेले आहेत. आणि हा जो व्यक्ती आहे, हा प्रामुख्याने पहिले बस ड्रायव्हर होता. बस ड्रायव्हर नंतर हा आता राष्ट्राध्यक्षापर्यंत याचं मजल गेलेली आहे. बेसिकली ट्रेड युनियनचं जे राजकारण व्हेनेझुएलामध्ये आहे, त्या राजकारणामध्ये हा प्रामुख्याने इन्व्हॉल्व्ड होता. आणि जो ह्युगो चॅवेज याची फार मोठी क्रेज भारतामध्ये होती. याला प्रामुख्याने रिबेलियन नेता म्हणून ओळखलं जायचं. भारतामध्ये साम्यवादी विचारांचा
लोकांच्या दृष्टिकोनातून तो हिरो अशा प्रकारे ह्युगो चॅवेज होता आणि त्याचं भारतामध्ये पण भेट झाली होती. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना ह्युगो चॅवेज 2005 मध्ये भारतामध्ये पण येऊन गेलेले होते. आता हे सगळं इतिहास मी तुम्हाला यासाठी सांगतोय, की आता शक्यतो अमेरिका व्हेनेझुएला ह्या देशामध्ये जो आहे, तो प्रामुख्याने अमेरिकेच्या प्रशासनाला आणि अमेरिकेच्या इंटरेस्टला अनुकूल असणाऱ्या लोकांना व्हेनेझुएलामध्ये किंवा लॅटिन अमेरिकेमध्ये अमेरिका बसवण्याचा प्रयत्न करतो. ज्याला लॅटिन अमेरिका किंवा ज्याला साऊथ अमेरिका असं म्हणतात, याला अमेरिकेचं बॅकयार्ड देखील म्हटलं जातं आणि या बॅकयार्ड अमेरिकेच्या प्रभावाखाली असलं पाहिजे आहे, अशी अमेरिकेची मानसिकता आहे, अशी अमेरिकेचं धोरण आहे. मित्रांनो, याला 1823 मध्ये मनरो हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते आणि त्यांनी एक धोरणाचा विकास केला, ज्याला मनरो डॉक्ट्रिन असं म्हणतात. 1823 पासनं आणि ह्या मनरो डॉक्ट्रिननुसार जो वेस्टर्न हेमिस्फिअर आहे आणि विशेष करून जो साऊथ अमेरिका आहे, जो अमेरिकेचा बॅकयार्ड म्हणून ओळखला जातो, त्या ठिकाणी अमेरिकेचा दबदबा असला पाहिजे आणि त्या ठिकाणी कोणत्याही इतर राष्ट्रांचे इंटरव्हेन्शन नको, हे अमेरिकेचं अधिकृत धोरण राहिलेलं आहे. मात्र गेल्या 10 वर्षांमध्ये आपण असं पाहतो, की चायनासारखा देश जो आहे, हा लॅटिन अमेरिकेमध्ये, साऊथ अमेरिकेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती इंटरफेअर करतो आहे. चायनाचा 2012चा जो बेल्ट आणि रोड इनिशिएटिव्ह प्रकल्प आहे, त्याच्या माध्यमातून 23 देशांनी त्याच्यावर स्वाक्षरी केलेली आहे. आज चायनाचे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट तिथं आहेत. मोठ्या गुंतवणुकी चायनाच्या झालेल्या आहेत. व्हेनेझुएलाचं सगळ्यात जास्त तेलाचा इम्पोर्ट करणारा देश हा चायना आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी पनामा कालव्याविषयी डोनाल्ड ट्रम्प यांनी स्फोटक वक्तव्य केलं होतं. त्यांनी सांगितलं होतं, की हा पनामा कालवा आम्ही टेक ओव्हर करणार आहोत. त्याच्याविषयी डोनाल्ड ट्रम्पची सेन्सिटिव्हिटी यासाठी होती, की तिथं पण चायनाचं इंटरव्हेन्शन प्रचंड वाढतं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मनरो डॉक्ट्रिन जे 1823 पासून अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचं विशेष करून लॅटिन अमेरिकेच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचं उद्दिष्ट होतं, त्याचं पुन्हा पुनरुज्जीवन हे होतं आहे. हे डोनाल्ड ट्रम्पचं एक प्रकारचं ट्रम्प डॉक्ट्रिन आहे असं म्हणता येऊ शकतं. मात्र मित्रांनो, बघा, मजेशीर बाब अशी आहे, ज्याला आपण असं म्हणू, की ह्या डोनाल्ड ट्रम्पनी शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी प्रयत्न केले होते काही महिन्यांपूर्वी, जे त्यांना मिळालं नाही आणि ते व्हेनेझुएलाचे विरोधी पक्ष नेत्या जे आहेत त्यांना ते मिळालं. आणि या डोनाल्ड ट्रम्पनी सांगितलं, की मी शांततेचा पुरस्कर्ता आहे, मी युद्ध थांबवतो आहे, मला शांतता पाहिजे, मला आर्थिक विकास पाहिजे आहे, मला चीनबरोबर शत्रुत्व नको आहे, मला रशिया युक्रेन संघर्ष थांबवायचा आहे, इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष थांबवायचा आहे. आणि अशा प्रकारे स्वतःला शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी सगळ्यात मोठा एलिजिबल कॅन्डिडेट मानणारे हे डोनाल्ड ट्रम्प आज व्हेनेझुएला सारख्या सार्वभौम देशावरती आक्रमण करतायत, त्याच्या राष्ट्राध्यक्षाला अटक करतायत, त्याला अटक करून आपल्या देशामध्ये घेऊन येत आहेत, त्या ठिकाणी सत्तांतर घडून आणता आहेत. मित्रांनो, या गोष्टी क्लिअर कट दर्शवतात, की अमेरिकेचं एकूणच परराष्ट्र धोरण हे कशा पद्धतीने जात आहे. किंबहुना डोनाल्ड ट्रम्प स्वतःला अमेरिकेच्या पूर्वीचे जे राष्ट्राध्यक्ष होते त्यांच्यापासून वेगळं करू शकलेले नाहीयेत. हे मी तुम्हाला का सांगतो मित्रांनो, 1945 म्हणजे जेव्हा दुसरं महायुद्ध संपलं, 1945 ते 1990 हा साधारणतः 45 वर्षांचा जो काळ होता, ज्याला शीतयुद्धाचा काळ म्हणून ओळखलं जातं. आणि 1990ला सोव्हिएत रशियाचं विघटन झालं आणि मग हे शीतयुद्ध संपुष्टात आलं. या 45 वर्षांमध्ये अमेरिकेकडनं साधारणतः 60 वेळा 60 देशांमध्ये अशा प्रकारे सत्तांतर घडून आणण्याचं, सत्ता उलथवून टाकण्याचे प्रयत्न झाले. याचा पहिला प्रयत्न 1953 साली इराणमध्ये झाला आणि तेव्हापासून तर अगदी सद्दाम हुसेनपर्यंत हे प्रकार अमेरिकेकडनं झाले. ज्या ज्या वेळेला कोणताही व्यक्ती अमेरिकेच्या नेतृत्वाला, अमेरिकेच्या हितसंबंधांना आव्हान देतो, त्या वेळेला त्याला उलथवून टाकण्याचा प्रकार हे अमेरिकेच्या CIA कडनं अशा प्रकारचे ऑपरेशन्स हे प्रामुख्याने केले जातात. मित्रांनो, आताची जी परिस्थिती व्हेनेझुएलाची आहे, ती काही वर्षांपूर्वी इराकची होती. या इराकमध्ये सद्दाम हुसेनचं शासन होतं आणि या सद्दाम हुसेन हा कुठेतरी केमिकल वेपन्स डेव्हलप करतोय असा आरोप अमेरिकेने केला आणि या सद्दाम हुसेन तिथं मिलिटरी इंटरव्हेन्शन केलं. सद्दाम हुसेनला अरेस्ट करण्यात आली, त्याच्या विरुद्ध खटला चालवण्यात आला, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आणि ज्या केमिकल वेपन्सचा आरोप अमेरिकेने सद्दाम हुसेनवरती केला होता, त्याचं साधं एक पुरावा देखील अमेरिकेला सापडलेला नाहीये. अशाच प्रकारे आता निकोलस मादुरोवरती आरोप करण्यात आलेले आहेत, त्याला उचलण्यात आलेलं आहे. मित्रांनो, बघा, ज्या पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प झाल्यानंतर ते वक्तव्य करतायत. 2च दिवसांपूर्वी त्यांनी सांगितलं, की इराणमध्ये मी मिलिटरी इंटरव्हेन्शन करेल. इराणवरती त्यांनी काही महिन्यांपूर्वी बॉम्बार्डिंग पण केली, बॉम्ब्स पण
त्याच्यावरती टाकले. पनामा कालवा हा आम्ही टेक ओव्हर करू. कॅनडा आम्ही टेक ओव्हर करू. आइसलँड आम्ही टेक ओव्हर करू. अशा स्वरूपाचे वक्तव्य करणं. आता ही परिस्थिती बघा, आपण 21व्या शतकामध्ये आहोत आणि आता आपण असं बघतोय, की आजच्या जगामध्ये आंतरराष्ट्रीय संस्था, संघटना आहे. मित्रांनो, दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय संघटना तयार झाल्या. युनायटेड नेशन तयार झाली. आज आपण बघतो, की विश्व व्यापार संघटना आहे, युनायटेड नेशन आहे, G7 आहे, G20 आहे आणि अनेक प्रादेशिक संघटना देखील आहे. असं असताना मित्रांनो, एक अतिशय भयानक प्रवाह डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेच्या माध्यमातून प्रभावी होताना दिसतो आहे. ज्याला आपण रूल ऑफ लॉ असं म्हणतो, की कायद्याचं राज्य हे आंतरराष्ट्रीय स्तरावरती असलं पाहिजेल. मात्र याच्यातनं तुम्हाला काय दिसून येतं आहे? अमेरिकेला वाटलं, अमेरिकेने मिलिटरी इंटरव्हेन्शन केलं, त्यांच्याकडे पोटेन्शियल आहे, कोणालाही उचललं, आपल्या तुरुंगामध्ये टाकून ठेवलं. उद्या रशिया असं करू शकतो. उद्या रशिया झेलेन्स्कीला उचलू शकतो. उद्या चायनाला असं वाटलं, चायना पण अशा पद्धतीने करू शकतो, की त्या छोट्या देशामध्ये इंटरव्हेन करून त्यांना उचलू शकतो. जगभरातले नेते न्यूयॉर्कमध्ये जातात, वॉशिंग्टन डीसीमध्ये जातात, अमेरिकेच्या भेटीवर जातात. उद्या अमेरिकेला वाटलं, एखाद्या देशाला तिथं आला, अरेस्ट करा, टाका तुरुंगामध्ये. कोण ह्या मोठ्या देशांचं बिघडवू शकणार आहे? आंतरराष्ट्रीय कायदा आहे की नाहीये? आज जागतिक संघटना काय करतायत? सर्व जागतिक संघटना डिफंक्ट झाल्यात. खरं तर डोनाल्ड ट्रम्पचं जे आयात धोरण होतं, हे पूर्णपणे विश्व व्यापार संघटनेच्या धोरणाच्या विरोधात जाणारं धोरण आहे. खरं तर विश्व व्यापार संघटना अशी सांगते, की प्रत्येकाने, सदस्य देशांनी एक दुसऱ्यांना मोस्ट फेवर्ड नेशनचा स्टेटस दिला पाहिजेल. त्यांच्या विरुद्ध अशा प्रकारे टेरिफ लावायला नको WTOच्या परमिशन शिवाय. पण ते टेरिफ लावतायत, धमक्या देत आहेत. याचं कारण मित्रांनो असं आहे, की ह्या ज्या आंतरराष्ट्रीय संघटना यांच्यामध्ये क्षमता उरलेली नाहीये या मोठ्या देशांना नियंत्रित करण्याची. आणि म्हणून मित्रांनो, ही जी परिस्थिती आहे ना, ही दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वीची परिस्थिती आहे. दुसऱ्या महायुद्धापूर्वी अशा स्वरूपाने देश वागत होते. त्यातनं हिटलर तयार झाला, त्यातनं मुसोलिनी तयार झाला, कारण त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारं कोणी नव्हतं आणि त्याच्यानंतर दुसरं महायुद्ध घडून आलं. आजची परिस्थिती तशीच आहे. रशियावरती नियंत्रण ठेवणारं कोणी नाही, चायनावर नियंत्रण ठेवणारं कोणी नाही, अमेरिकेवर नियंत्रण ठेवणारं कोणी नाहीये. त्यांना वाटतं तशा पद्धतीने हे देश वागतायत. आंतरराष्ट्रीय कायद्याला आपल्या मर्जीप्रमाणे वाकवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या मर्जीप्रमाणे त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतायत. जिसकी भैंस उसकी लाठी, अशा प्रकारचं जागतिक राजकारण बनलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये अजिबात शक्यता नाकारता येत नाही, की जगाला तिसऱ्या महायुद्धाचा सामना करावा लागू शकतो. कारण कोणत्याही जागतिक संघटनेमध्ये आज अमेरिकेवरती नियंत्रण प्रस्थापित करण्याची क्षमता ही उरलेली नसल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या मनाला वाटेल तसं करू शकतात. रशियाच्या ॲसेट्स ज्या युरोपियन बँकांमध्ये होत्या, अमेरिकन बँकांमध्ये होत्या, डोनाल्ड ट्रम्पनी, बायडननी त्या फ्रीज करून टाकल्या. तालिबानच्या ॲसेट्स ज्या जागतिक बँकांमध्ये होत्या, त्या त्यांनी फ्रीज करून टाकल्या. अशाच पद्धतीने एक दुसऱ्यांना धमक्या देणं, त्यांच्या ॲसेट्स म्हणजे ज्याला एकतर्फी त्याला फ्रीज करून टाकणं, ह्या आर्थिक निर्बंध टाकणं. व्हेनेझुएलाविषयी आर्थिक निर्बंध टाका, रशियाविरुद्ध आर्थिक निर्बंध टाका. व्हेनेझुएलाचं तेलामध्ये अमेरिकेचा इंटरेस्ट आहे. अमेरिकेला मेन काय पाहिजेल आहे, तर व्हेनेझुएलाच्या तेलावरती कंट्रोल पाहिजेल आहे. तसं त्यांना मिडल ईस्टमधल्या इस्लामिक देशांना का कंट्रोल करावासा वाटत होता? कारण तिथं तेल होतं. आणि आता व्हेनेझुएलाकडे ते तेल असल्यामुळे अमेरिकेचा मुख्य इंटरेस्ट हा त्या तेलासाठी व्हेनेझुएलामध्ये. मग व्हेनेझुएला अधिकार नाहीये का, की आमचं तेल कोणाला विकायचं? तुम्ही म्हणतात, की व्हेनेझुएलावरती आर्थिक निर्बंध टाका, रशियावरती आर्थिक निर्बंध टाका. भारताला सांगता रशियाकडनं तेल घेऊ नका, आपल्याला सांगता व्हेनेझुएलाकडनं तेल घेऊ नका, इराणकडनं तेल घेऊ नका. हे असा एखादा देश अशा पद्धतीने कसं सांगू शकतो? हा सगळ्यात मोठा कळीचा प्रश्न आहे. आणि त्यामुळे आपल्याला याची चिंता का करावी लागणार आहे? जरी व्हेनेझुएला बरोबर डायरेक्ट आपले रिलेशन नसले, तरी भारताने एक आयडियोलॉजिकल स्टँड घेतलेला आहे. आणि हा आयडियोलॉजिकल स्टँड असा आहे, की भारताचं परराष्ट्र धोरण या गोष्टीचा पुरस्कार करतं, की जागतिक राजकारणामध्ये रूल बेस्ड ऑर्डर असली पाहिजे आहे, नियमावरती आधारित रचना असली पाहिजे आहे. आणि आपण सातत्याने त्या गोष्टीचा पुरस्कार करत आलो आहोत. आपण आता ग्लोबल साऊथचं नेतृत्व करतो आहोत, लॅटिन अमेरिका, आफ्रिकन देशाचं नेतृत्व करतोय. अशा वेळेला जेव्हा ट्रम्प असा अटॅक करतात, एखाद्या देशावरती आक्रमण करतात, त्याच्या राष्ट्रप्रमुखाला उचलून घेतात, तर भारतापुढचा डिलेम्मा जो आहे हा प्रचंड वाढेल येत्या काळामध्ये, की भारताने नेमकं स्टँड काय घ्यायचा. कारण आपले ऑलरेडी ट्रेड टॉक्स ते अमेरिकेबरोबर चाललेले आहेत. अशा प्रसंगी जगातल्या अनेक देशांपुढचा हा डिलेमा आहे. पण मित्रांनो, धोक्याची बाब ही याच्यामधनं असं आहे, की जर हाच प्रकार पुढे चालू राहिला तर 2026 मध्ये, 2027 मध्ये म्हणा, जगाला भविष्यामध्ये एखाद्या मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागू शकतो. जर अशाच पद्धतीने एकतर्फी धोरण जर एखाद्या देशाचं चालत राहिलं
तो उद्या हाच प्रवाहाचं अनुकरण रशिया करू शकतो, चायना करू शकतो, मोठे देश करू शकतात आणि जे छोटे देश आहेत, ज्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. विशेष करून अमेरिकेसारखा देश हा छोट्या देशांना टार्गेट करतो. मग तो लिबिया असेल, इराण असेल, व्हेनेझुएला असेल, क्युबा असेल, या देशांना टार्गेट केलं जातं आणि त्यांच्यावरनं ज्याला व्हिपिंग बॉय नावाची एक कन्सेप्ट आहे, म्हणजे एखादा कमकुवत मुलगा असेल त्याला पहिले झोडून मारा, म्हणजे बाकीच्यांमध्ये दहशत निर्माण होती. अशा प्रकारचं राजकारण असल्यामुळे मला 2026 आणि 27 ही पुन्हा एकदा अस्थिरता आणि असुरक्षितता निर्माण करणारं वर्ष आहे, असं आपल्याला म्हणावं लागेल.